भेटला कॉन्टेंट गणपती बाप्पा तर नमस्कार मित्रांनो, जय श्री राम. मी मनीष, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग खूप खास आहे आणि आज आहे 6 जून. तर तुम्हीच आता डोक्यामध्ये क्लिक करा की कशावरून असेल. तर आता सकाळचे वाजले 5. तर आम्ही लोक निघालोय त्या दिशेने. फायनली आपला जो लोकेशन होता त्या लोकेशनला आपण पोहोचलोय, तो म्हणजे कोरगड. त्या गड्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तिथं जाऊनच देत. तर आपण आता बाय वॉक चाललोय. आपल्यासोबत एवढी गँग आहे आपली. तर आपण भेटूयात डायरेक्ट आपल्या कोरगडला. तर चला मग बाय वॉक जाऊयात. सकाळ भेटला कॉन्टेंट भेटला. काय सकरबारा फायनली आपण पायऱ्या चढायला घेतल्यात आपल्या गडाच्या. आणि हाफ तर आपण आलेलो आहे, हाफ अजून राहिलंय आणि आपली गँग चालली पुढे. तर एक नंबर आहे आतापर्यंतचा प्रवास. तर एक नंबर होता. तर यापुढे पण चांगलाच असेल. आणि तर म्हटलं जातं की पावसात अजून भारी दिसतो. अजून भारी म्हणजे याच्या पायऱ्या दिसतात, वरतून जो पाणी येणार असतो तो या पायरीवरून येतो. तर दिसायला अजून भारी वाटतो. तर नक्कीच आपण रिटर्न पावसात येऊ. आता जाऊन बघूयात. आणि ह्यांचे हालत तर खराब झाले, माझे तर झालेच. पडतंय, बघूयात आपण पुढे जाऊन अजून. चला, मी आपला बर्थडे भाऊ आपल्या सोबत आहे. हॅपी बर्थडे मेरी जान. तर संध्याकाळी याचा बर्थडे आपण सेलिब्रेट करू. तर इथं मंदिर आहे, तर मंदिर जाऊन बघूयात आपण. ते आपल्या गणपतीचं मंदिर आहे. तर आपण इथून पाया पडून पुढे जाऊयात. आपण आता थोडं वरती आलोय. तर वरतून बघू शकता बंगले खतरनाक आहेत. खालून तर भारी दिसतातच, वरतून अजून एक नंबर दिसतात. आपलं दर्शन वगैरे करून झालं आणि आपण आता चाललोय पुढे. दमाला तर झालंय, घाम तर भरपूर आलाय, पण चढायचं. आणि आज 6 जून आहे. तुम्हाला माहिती आहे 6 जून म्हटलं तर काय आहे. 6 जून म्हटलं तर आपल्याला गडावर जाणंच आहे. भले कोणताही असू दे, आपल्या सर्व महाराजांचेच गड आहेत. तर नक्कीच गडावर जाणार. तर आम्ही आता आलो. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला एक गुफा भेटले. तर गुफेमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये काय आहे. खाली तर खूप आता खोल आहे. गुफेमध्ये काय आहे तर आता गुफेमध्ये आहे पाणी. आपल्या बाटलीतलं तसंही पाणी संपलेलं आहे. तर ह्या गुफेचं नाव मला तर माहिती नाही, कारण की मी आलो फर्स्ट आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये पिन करून सांगा तर गुफेचं काय नाव आहे. तर आपण गुफेमधून निघालो, जाऊयात वर. थोडंच राहिलं आता, फक्त 10 मिनटं होल्ड करा. 10 मिनटात तुम्हाला एक नंबर व्ह्यू दाखवतो वरतून डायरेक्ट खाली. तर भेटूयात आपण वरती. तर मित्रांनो, आता फक्त 100 मीटर राहिलाय. फायनली आपण आपल्या गणेश दरवाजावर पोहोचलेलो आहे. हा आहे दरवाजा. सर्वप्रथम आपण आपल्या पाया पडून सुरुवात करूयात आपल्या गडाची. हा आपला गडाचा दरवाजा आपल्या महाराजांचा. तर खूप भारी आतमध्ये ही होती आपली बॅक साईड. तिथं पण जाऊयात आपण लवकरच. तर पुढेही मंदिर आहे, तर पुढे मंदिरात ही जाऊयात आपण. फायनली आपण आता वर पोहोचलेलो आहोत. हा वरच आहे, एक नंबर व्ह्यू आहे. तर इथं थोडीशी माहिती दिली आहे.
तर आपण जाऊयात त्या माहिती जवळ आणि बघूयात काय माहिती दिली. नोटीस आहेत. तर जाऊयात. इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात हे जाऊन बघूयात कुठला मंदिर आहे, ते जाऊन बघूयात आपण लवकरच. सगळ्यात आधी चप्पल वगैरे काढूयात. वा, तोफे राखे आहे, तोफे ठेवले तिथे महाराजांच्या काळातल्या. इथे नंदी महाराज आहेत आपले आणि हा महादेवाचा. तर आतमध्ये जाऊयात. जय श्री महाकाल. सारा हर लिया तमस मेरा. बघा हा मंदिर आहे. इकडे आपल्या महाराजांचे फ्रेम लावलेले आहेत. आपण पाया पडून पुढच्या वाटचालीला जाऊयात. पाया पडून आता इकडे पण पूर्ण धुकाच धुका आहे. एकदम पावसाला तुम्हाला असं बघायला भेटेल गारवा, एकदम एकदम हिरवा गार. आणि ही मंदिराची मागची साईड आहे. सर्वीकडे धुकाच धुका आहे. हा वाला जो आनंद आहे ना, हा वाला आनंद भेटतो तुम्हाला गडावर आल्यावर. त्यामुळे नक्कीच कोणताही गड असू दे, सर्व आपल्या महाराजांच्याच गड आहेत, तर नक्कीच जाऊन गडावर जावा, गडावरची माहिती घ्या सर्व. बघा झोपडी वगैरे आहे इथे. तर आपण जाऊयात अजून पुढे आपल्याला खूप जायचं आहे. थोडीशी तर रेस्ट करतायत, तर जाऊयात. प्रसादे जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. ओ जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. मोबाईल बी नको पाडू तुझा. मोबाईल पडला तर इकडून जा ना, इथून जा ना साईडून. मी लाईट ट्रेकिंग करून आली आहे की. वा, खतरनाक. तर मित्रांनो, आपण आता एक्झॅक्ट मिडलला आहोत. मिडल वरून आपल्याला जायचं त्या टोकाला. धुक्यामुळे दिसत पण नाहीये. या टोकावरून डायरेक्ट या टोकावर जायचं, तर दिसत पण नाहीये धुक्यामुळं. जसा धुका कमी होईल तसे मी शूट घेतो आणि तुम्हाला दाखवेल मी. तिथं माशा वगैरे आहेत, आता थोड्याशा त्रास देत आहेत. तर आपण लगेच इथून मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबान राजन. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केलेला आहे. आपण आलो आहोत पुन्हा एकदा अजून एक मंदिरापाशी. मस्त सूर्य पण उगवलेला आहे आणि हा आहे मंदिर. मंदिराची नोटीस. मंदिर बघू शकता. हा मंदिर आतमध्ये एंट्री नसेल बहुतेक. आपण बाहेरूनच पाय पडून पुढच्या वाटचालीला जाऊया. तर मित्रांनो, हा जो दिलाय आपल्याला बोर्ड, त्या बोर्डाच्या दिशेने आपण पुढच्या दरवाजाला जाणार आहे. तो दरवाजा तुम्हाला दाखवतो आता जाऊन. तर आपण चालत आपला चोर दरवाजा बघायला त्या दिशेने जाऊयात. रस्ता खूप छोटा छोटा आहे.
जायचं आपण. काय शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार. शिकवते तलवार चालायला शिकवते. आहे का आपला वर जायला रोड आहे, तर आपण जाऊयात वरती. आणि खाली बघू शकता तुम्ही एकदम काहीच. आपण आता वर चढतोय. अरे आज आहे का रे 100%. फायनली आपण वरती आलेलो आहे. तर इथून जाऊयात आपण इकडे इकडे उकडे. फायनली आपण पोहोचलोय पुढच्या लोकेशनला. तर आता इथे पण पायऱ्या आहेत, पायऱ्यावरून जाऊयात पुढे. तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम खतरनाक व्ह्यू आहे. मागाशी पूर्ण धुका होता, तर धुका वगैरे गेलेला आहे. आणि इथे एक तोफ आहे आपल्या महाराजांची. तर आपण आता इकडे पोचायचं आपल्याला. तर ही गोष्ट मी 2-3 वेळा नोटीस केली, तर मला एवढं इन्फॉर्मेशन नाही आहे, त्यामुळे माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल की हे कशासाठी दिलंय, तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, ज्याने मलाही माहिती पडेल. तर बघा, एअरपोर्ट वगैरे सर्व काही आहे आमचं अंबेवेलीचं. तिकडे अंबवणे गाव आहे आपलं. चला आपण जाऊयात पुढे. मित्रांनो, फायनली आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहेत. थोडस किल्ल्याचं काम चालू आहे इथं. किल्ल्याचं काम चालू असल्यामुळे आपल्याला थोडस भेटत नाहीये जसं पाहिजे तसं. पण किल्ला हा एक नंबर आहे, बोलू शकतो आपण चांगलं. थोडेसे तर माशा वगैरे आहेत, त्रास देतात थोडस, पण काही नाही. फायनली आपण आलेलो आहोत. आणि इथून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आपण इथून पुढे जाऊयात. तिकडे आपले बसलेली गँग, तर जाऊन डायरेक्ट आपल्या गँगला भेटूयात. तर चलो. नमः पार्वती पते हर हर महादेव. शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आपलं गड फिरून झालेलं आता. आणि आपण आता रिटर्न खाली चाललोत. ते डोर लावला होता आपण, तो ओपन करूयात. डोर ओपन केलेला आहे. तर आपण गणेश दरवाजा एंड करतो इथंच. फोटो वगैरे काढून झाल्यात. आपण आता जाऊयात डायरेक्ट खाली. आता एक गोष्ट राहिली बोलायची, त्यामुळे सॉरी सर्वांना. तर आज आहे मित्रांनो 6 जून. 6 जून म्हटलं तर तुम्हाला सर्वांना आठवतच आहे की सर्वजण रायगडला वगैरे गेले. तर 6 जून म्हटलं तर आमचं हा कारण होतं की 6 जून आहे म्हटलं तर रायगडावर जाणं तर पॉसिबल नाही आहे, कारण की आम्ही आहोत जॉबसाठी बाहेर. पण आमच्या इथे आपला एक फोर्ट होता, जो तुम्हाला मी दाखवला ब्लॉगमध्ये, कोरागेट फोर्ट. तेव्हा आपण फोर्टवरून खाली येतो. तर आज आहे आपले 6 जून. 6 जून म्हटलं तर आज आहे शिवराजचा अभिषेक. तर त्या कारणानिमित्त आम्ही आलो होतो फोर्टवर. तर फोर्टची जर्नी कंप्लीट झालेली आहे. तर आपण नेक्स्ट टाईम जाऊयात आपण नेक्स्ट फोर्टवर लवकरच. तर भेटूयात आपण नेक्स्ट फोर्टला. पर्यंत टाटा, बाय बाय.